बदमाशी तेवढेच होते आणि तेवढेच माझ्या वाचनात पण रुची वाढत गेली. म्हणजे सर्व प्रकारचे माझा विकास तिथं झालेला आहे. महिला दिन, जागतिक महिला दिन होता तो आणि त्याच दिवशी माझा रिझल्ट आला आणि मग काय ते आनंद गगनात मावे नसतं. अरे बापरे. रामबाग, झोपडपट्टी, जातरोडी वगैरे तुम्ही ऐकलं असेल. तर त्याच्यामध्ये खूप सारे क्रिमिनल्स राहतात आणि इवन तिथं दारू विक्री, गांजा विक्री, MD विक्री हे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. त्या मुलाने आपल्या वडिलांच्या 4 अंगुठ्या विकलेल्या होत्या. अरे बापरे. आपल्या मुलांना रिअल लाईफमध्ये न जगता रिअल लाईफमध्ये जगवा, त्याच्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. तुम्ही बघत आहात देशोन्नतीचा खास कार्यक्रम बेनकाब, खाकी की कहाणी खाकी की जुबानी. आपण या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत अनेक कहाण्या बघितल्या आहेत, अनेक पोलिसांसोबत भेटलो आहेत आणि त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल काही जाणून घेतलंय आणि त्यांची समाजातील काय भूमिका असते हे सुद्धा जाणून घेतलंय. आणि अशीच एक कहाणी घेऊन मी आज आलेली आहे. आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत बर्डी PSI मौसमी कटरे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. तर आपण यांची कहाणी आज जाणून घेणार आहोत, पण सुरुवात आपण त्यांच्या बालपणापासून करूया. तर मॅडम मला सांगा, तुमचं बालपण कसं होतं आणि घरची नॉर्मल कंडिशन कशी होती? सर्वात आधी नमस्कार. मी PSI मौसमी कटरे, सीताबर्डी पोलीस स्टेशन इथं कार्यरत आहे, नागपूर शहर. तर माझं बालपण म्हणजे मी जेव्हा 3ऱ्या वर्गात होती तेव्हा माझ्या मम्माला गव्हर्नमेंट जॉब लागली. तर त्यांच्या बीड जिल्ह्यात जॉब असल्यामुळे मी आजी आजोबांकडे राहिली गावी. आणि माझं गाव गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कातुर्ली म्हणून एक छोटं गाव आहे. तिथं मी आजी आजोबांसोबत वाढली. 10वीपर्यंत शिक्षण माझे तिथंच झालं आणि 10वीच्या शिक्षणानंतर मी 11-12ला जिल्ह्याच्या ठिकाणी गेली, म्हणजे गोंदियाला राहायला लागली. आणि असा माझा प्रवास सुरू झाला. तर बालपण माझं खूप छान गेलं, कारण आजी आजोबा म्हटलं की लाडवणे हे सर्व चालतं. तर खूप मजा मस्ती केली, खूप बदमाश पण होते मी. मित्रांसोबत बाहेर जाणे आणि त्याच्यामुळे माझे शारीरिक जे हे होते जे वाढ झाली त्याच्यामुळे झाली मी असं म्हणेल. कारण मी गावी राहायची, आमच्या गावात कॅनल्स होते, मोठे मोठे तलाव आहेत. तर पोहणे तेथून मी शिकले. लहानपणापासून मला छान पोहता येते आणि रनिंग वगैरे सर्व मी गावी, कबड्डी खो खो खेळायचे. त्याच्यामुळे माझी शारीरिक वाढ तर तिथे गावी झालेली आहे. त्याचप्रमाणे माझे आजोबा हे शिक्षक होते, उच्च श्रेणी हेडमास्टर होते. तर त्यांना वाचनाची खूप आवड होती. मग माझ्या घरी एक छोटी लायब्ररी होती. तर मी पुस्तकं पण खूप वाचायचे. जेव्हा लहान होते तेव्हा पंचतंत्र वाचायचे, थोडे मोठे झाले तर कादंबरी वाचायला लागले. अशा प्रकारे मला वाचनात पण आवड निर्माण होत गेली. घरी लोकमत पेपर यायचा आधी गावाकडे ते, तर मी पेपर वाचायला ते हॅलो गोंदिया यायचं. त्याच्यामध्ये फक्त आपल्या गावचं चित्र किंवा आपल्या आजूबाजूचं चित्र बघितलं तेच बरं वाटायचं. तिथून पेपर वाचण्याला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग विविध प्रकारचे पेपर वाचू लागले. आणि जे सह्याद्री आणि दूरदर्शन होतं तेव्हा दुसरे चॅनल्स नव्हते, तर सह्याद्री चॅनलवरचे कार्यक्रम बघायचे मी, जसे आमची माती आमची माणसं आहे. ते कारण ते दुसरं ऑप्शन नव्हतं आणि माझ्या घरी बाहेर जास्त माझे आजोबा असले की जाऊ द्यायचे नाही. त्यामुळे मला गुपचूप निमूटपणे ते बघावंच लागत होते. हे तर ते आधी मी फक्त बघायचं आहे म्हणून बघत होते. त्यानंतर माझी रुची वाढत गेली आणि ज्या दिवशी ते कार्यक्रम असेल मी आपोआप जाऊन TV समोर बसायची. आज काय माहिती सांगणार, आज कोणत्या प्रकारचे गहू लावणार किंवा धान्य लावणार, हे मला मग त्याच्यामध्ये रुची वाढत गेली आणि त्याच्या थ्रू माझ्या नॉलेजमध्ये अजून भर पडत गेली. अशा प्रकारे मी माझं बालपण छान गेलं. म्हणजे मी बदमाशी तेवढेच होते आणि तेवढेच माझ्या वाचनात पण रुची वाढत गेली. म्हणजे सर्व प्रकारचे माझा विकास तिथं झालेला आहे. आणि पोलिसांकडे तुम्ही कसं वळला? म्हणजे मला पोलीस व्हायचं असं तुम्हाला आधीपासून तुमचं फिक्स होतं की म्हणजे घरून कोणतं बॅकग्राऊंड तुम्हाला मिळालेलं आहे? घरून कोणतंच बॅकग्राऊंड नव्हतं. माझ्या घरी माझे वडील डॉक्टर होते, माझी आई टीचर, माझे आजोबा टीचर, इव्हन माझे काका काकू डॉक्टर आणि टीचर आहे. घरी कोणीच पोलीस बॅकग्राऊंडमध्ये नव्हतं. तर मला कधी आवड पण नव्हती असं पोलीस, पण मला ऑफिसर व्हायचं होतं. अच्छा. असं मी एक 10वीत असताना आरोहन सिरियल यायची पल्लवी जोशी मॅमची. तर त्यावेळेस मी जे त्यांचे युनिफॉर्म बघायची, त्यांची कॅप बघायची आणि ते जे वर्क करायचे, आज ये हो गया आपने को ऐसे करना है. तर मला ते आरोहन सिरियल पासून मला खूप प्रेरणा मिळाली. मला असं डोक्यात कुठंतरी एक होतं की असं आपण काहीतरी व्हायचं. आणि तेव्हापासून मग मी थोडं जास्त अभ्यासाकडे लक्ष देऊ लागली. कारण मला असं वाटायची की हे माझं इंग्लिश तेव्हा तेवढं पक्कं नव्हतं. तर मला असं वाटायचं की जसं ऑफिसर व्हायचं आहे तर आपल्याला
त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचे. तर माझ्या फ्रेंड्स होत्या, मग आम्ही ॲक्टिंग करायचो, तसं ऑफिसर व्हायची आणि तसं इंग्लिशमध्ये बोलणं स्टार्ट केलं थोडं असं. अशा प्रकारे मला ऑफिसर कुठंतरी व्हायचं आहे, ते तिथून मला सुरुवात झाली असं म्हणावे लागेल. पण तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या घरून कोणाचं बॅकग्राऊंड नव्हतं आणि तुम्ही पहिल्याच तुमच्या घरातून पोलीस झालेला आहात आणि इतक्या मोठ्या पदावर काम करताय आज, तर म्हणजे तुम्हाला मग त्याचं नॉलेज कसं कसं मिळत गेलं? तुम्ही म्हणजे याच्यासाठी काय करावं लागतं, काय नाही करावं लागत, किंवा काही आव्हानं आली असतील तर त्याबद्दल आम्हाला सांगा. आव्हानं तर भरपूर आली. मी आधी जेव्हा 12th होते, माझे वडील एक्सपायर्ड झाले अचानकच. त्यामुळे मग आता काय करायचं तेव्हा मग मी DEDला ॲडमिशन घेतलं. ते झालं, गव्हर्मेंट कॉलेज होतं ते पण. त्याच्यामध्ये ते झाल्यानंतर मग मी BScला ॲडमिशन घेतलं. BSc मला तेवढं BScमध्ये असं वाटत होतं मी करत काय आहे, म्हणून मला काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणून मी फिलॉसॉफीमध्ये वेगळं ॲडमिशन घेतलं आणि BA फिलॉसॉफीमध्ये मी पूर्ण ग्रॅज्युएशन केलं. पॅरलल BScमध्ये पण केलं. ते आता म्हटलं ग्रॅज्युएशन झालं आपलं, दोन ग्रॅज्युएशन झाले आपले, पण पुढे नेमकं काय, म्हणून मी तिथंच गोंदियाला कॉम्पिटेटिव्ह क्लासेस लावले. ते होते बँकिंग, SSC, रेल्वे ह्याचे होते. तर मला त्याच्यात तेवढं असं समाधान नव्हतं वाटत कुठेतरी. मग मला, आणि आता वय वाढत गेले तर सर्व लग्नाची घाई, मग अभी शादी कर दो. तर मला असं कुठेतरी वाटतं की मला पायावर उभे झालं पाहिजे आधी स्वतःच्या, आणि पहिले करिअर नंतर लग्न आणि त्या गोष्टी. तर म्हणून मग मी, माझी एक फ्रेंड होती, पुण्याला जायचं ठरवलं तिच्यासोबत की आपण लग्नाच्या बेडीतून वाचून जाऊ आपण आणि आपलं करिअर पण काहीतरी होऊ जाईल. जेव्हा मी पुण्याला गेली तेव्हा एक रिझल्ट लागलं होतं PSIच्या. तर खूप असं मुलांचे सत्कार चालू होते. तिथे सेमिनार्स अटेंड करायची मी, तिथे मुलांचे सत्कार. मग ते जेव्हा सांगायचे मी अधिकारी झालो, मी ऑफिसर झालो, PSI झालो, तेव्हा कुठं ना कुठं मला असं एकदम ट्रिक झालं की मला आता PSIच व्हायचं आहे. मग जेव्हा आम्ही तिथं एक सरांना भेटलो आणि त्यांना आम्ही सिलेबस विचारायला गेलो, तेव्हा दोघांनाही विचारलं की तुम्हाला काय व्हायचं आहे. तिने बोलली की अधिकारी व्हायचं आहे, मी बोलली की PSI व्हायचं आहे. अच्छा, असं. तर मग PSI व्हायचं आहे. मग ते सर म्हटलं तुला PSIच काय व्हायचं आहे? तर म्हटलं सर माहिती नाही, पण मला PSI व्हायचं आहे. मग मला असं वाटायचं की मी PSI झाली ना की मी काहीतरी समाजासाठी करू शकते. समजा मी दुसऱ्या फील्डमध्ये गेले तर तिथून पण आपण करू शकतो, पण जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहेत किंवा डायरेक्ट आपण आपली मार्केटिंग करू नाही शकत. म्हणून मी सरांना म्हटलं की सर मला PSI व्हायचं आहे, मला त्याचा सिलेबस सांगा. तिथून माझी जर्नी सुरू झाली आणि मग मी अभ्यास करत गेले. आणि 8 मार्च 2019 रोजी माझा रिझल्ट आला. महिला दिन, जागतिक महिला दिन होता तो, आणि त्याच दिवशी माझा रिझल्ट आला आणि मग काय ते आनंद गगनात मावे नसतं. अरे बापरे, म्हणजे 8 मार्चच्या दिवशी तुम्हाला एक मोठं सरप्राईज मिळालं. आणि मॅडम, आम्ही जसं बघतो आता मूवीजमध्येच आम्ही बघतो की पोलिसांची ट्रेनिंग कशी राहते, तर तुम्हाला याच्याबद्दल आधीच माहिती होतं का की मला असं असं पण करावं लागेल जर मी PSI बनते? कारण आताच तुम्ही म्हणालात की PSI मला व्हायचं होतं, पण मला माहिती नव्हतं की मला का व्हायचंय. तर त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगही करावी लागलीच असेल, आणि ती ट्रेनिंग अर्थातच कठीणच असते. तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझं फिजिकल जे आहे आधीच चांगलं होतं, कारण मी गावी वाढलेली होती. तर मला सर्वच येत होतं, तर मला फिजिकलचं टेन्शन नव्हतंच. इव्हन मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा अभ्यास करायची माझं वेट वाढलेलं होतं, जसं तुम्ही आता बघताय. फिजिकलच्या टाईमला पण हेच वेट होतं माझं. तर मी जेव्हा फिजिकलचे क्लासेस लावायला गेले तेव्हा ते सरांनी मला सांगितलं की तुला मी 83-85 मार्क्स मिळवून देणार, पण तुला खूप मेहनत घ्यावी लागेल. मी म्हटलं सर मी मेहनत घ्यायला कधी पण तयार आहे, तर तुम्ही फक्त मला 100 मार्क्स बोला, आउट ऑफ बोला. तर सर बोलले की आउट ऑफ तर तुझ्याकडून नाही होणार बेटा, कारण तू एवढे धावू नाही शकणार असं. तर जेव्हा त्यांनी मग पहिली टेस्ट घेतली, 1 महिन्यानंतर पहिली टेस्ट घेतली, त्या टेस्टमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांमधून पहिली येणारी मीच होती, आउट ऑफ घेणारी. सर्वजण एकदम शॉक्ड, कसं काय केलं तू? तर म्हटलं सर मी आधीच म्हटलं होतं मला आउट ऑफ घ्यायचं होतं. आणि जेव्हा माझं फिजिकल ज्या दिवशी होतं, मी जेव्हा सर्व एक्झाम क्रॅक करून फिजिकलचा डे जेव्हा आला, माझा अमरावती येथे फिजिकल झाला, त्या ग्रुपमध्ये पण माझ्या ग्रुपमध्ये आउट ऑफ घेणारे मी एकटीच होते. असं
खूप खूप छान. म्हणजे आणि हे सगळं झाल्यावरती मग घरच्यांची काय रिॲक्शन होती तुमची? घरच्यांचे रिॲक्शन म्हणजे आधी सर्व बोलायचे की अब मी 3-4 वर्ष पुण्याला होते ना, तर आता खूप झालं, तू 6 महिन्यासाठी गेली होती, आता इतके वर्ष झाले, आता ये, आता लग्न करायचं आहे, वय वाढत आहे. खूप म्हणजे प्रेशर होतं घरच्यांचे, त्यांना समाजाचं प्रेशर, म्हणून मला त्यांच्याकडून मला प्रेशर. तर मी फक्त एवढंच बोलले, हां आ रही हूँ, हाँ बस अभी एक एग्जाम आहे आ रही हूँ. म्हणजे आता हे एक्झाम झाल्यानंतर मी घरी येणार, बस त्यांना एवढंच सांगायचं आहे. आणि दुसरी एक्झाम झाली की लगेच तिसऱ्या एक्झामची तयारी तर त्याच्यामुळे मग माझं 3-4 वर्ष तर असे निघून गेले. आणि जेव्हा माझी प्रिलिम निघाली तेव्हा मग मी घरच्यांना सांगितलं की अभि प्लीज, त्याच्या आधी माझी एक एक्झाम निघाली होती, जी ऑल इंडिया गव्हर्नमेंटची होती, भारत सरकारची, भारतीय ग्रामीण विकास केंद्रामध्ये प्रोजेक्ट मॅनेजरची. तर ते माझी पोस्टिंग अलाहाबादला होती, पहिली पोस्टिंग. मला वाटलं माझ्या घरचे तर काही जाऊ देणार नाही, तेवढ्यात माझी प्रिलिम पण निघाली. मग मी घरच्यांना सांगितलं, देखो एक रिजल्ट मेरे हाथ में है और एक रिजल्ट अभी आने वाला है, तो प्लीज अभी मुझे टाइम दे दो, अभी कोई मेरे पे बर्डन मत डालो, असं म्हणून. तर माझ्या घरच्यांनी पण समजून घेतलं. कोणीच मला त्या काळात कॉल करायचे नाही की आपला रिश्ता बघायचा आहे की काय, ते फक्त बोलायचे तेरी पढाई कैसी चल रही आहे, असं. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट होता आणि परिवर्तन त्याच्यामुळे झाले की मी रिझल्ट दिला, असं. आणि तो रिझल्ट एवढा सहजासहजी आला नाही, त्याच्यात पण संघर्षाची कहाणी आहे. मी जेव्हा प्रिलिम पास झाल्यानंतर प्रिलिमचा रिझल्ट यायचा होता, तेव्हा माझी रूममेट होती, अपेक्षा म्हणून. तर माझे रूममेट गावी जात असताना ती मित्राच्या गाडीवर होती मागे बसून, तिचा ॲक्सिडेंट झाला आणि मागून पडली ती, ब्रेकर वगैरे असं काहीतरी. तर तिचा स्पायनल कॉर्ड मोडला गेला, म्हणजे तुटला. तर डॉक्टरांनी तिला जेव्हा ॲडमिट केलं, डॉक्टरांनी सांगितलं की ही काही चालू शकणार नाही आणि पुढे नेहमीसाठी आता ही व्हीलचेअरवर जाणार, असं. पण ठीक आहे, व्हीलचेअरवर पण जाईल, पण तिला वाचवणे गरजेचे होते त्यावेळेस, कारण ती ICU मध्ये गेलेली होती, तिला वाचवणे गरजेचे होतं. आणि तिचे वडील एक कॉमन म्हणजे शेती पण नाही म्हणता येणार, वॉचमॅन होते. ते 4-5 हजार रुपये कमवायचे. तर त्याच्यामध्ये तिला काय करणार होते ना ते. तर जेव्हा आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो, रूममेट्स बाकीचे 2-3 मिळून, तर बघितलं त्यांची परिस्थितीची, वडिलांचे एकदम कोपऱ्यात बसून रडत होते. आणि हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल होता, जेव्हा तिला म्हणजे जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असल्यामुळे. जेव्हा मग मी डॉक्टरांशी बोलले, डॉक्टर बोलले की 7 ते 8 लाख रुपये खर्च येणार. बापरे, असं. मग 7 ते 8 लाख रुपये खर्च. तिचे वडील तर एकदम म्हणजे उठतच नव्हते. त्यांना आम्ही उठवलं, ते इवन ते चप्पल घालून नव्हते आले. मग आम्ही पैसे गोळा केले, त्यांच्यासाठी चप्पल्स हे सर्व घेतलं. आणि मग तेव्हा ठरवलं की आपण हे बघा, आपण अधिकारी होणार आहोत. आपण बोलतो ना, मला अधिकारी व्हायचं आहे, हे व्हायचं, ते व्हायचं समाजासाठी. तर मग हाच समाज आहे ना, मग ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मी रूममेट्सला रिक्वेस्ट केली की आपल्या घरून तर जास्त पैसे येत नाही, पण त्यातले काहीतरी आपणच जमा करून त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. तर जेव्हा मी रूममेट्स आणि फ्रेंड्सकडून पैसे जमा केले, तेव्हा आमचे किती 8,000 काहीतरी पैसे जमा झाले होते. म्हटलं ह्याच्यात तर काहीच होणार नाही आहे, डॉक्टरांनी ते एवढं सांगितलं. मग जे आमचे फ्रेंड्स, सुरुवात अशी केली मी की आमचे फ्रेंड्स जे नोकरीला लागले आमच्या आधी, त्यांना मी पैसे मागायला सुरुवात केली. ते कमीत कमी 5,000 10,000 देत होते. मग असे करून मी 1,35,000 जमवले. मग मी म्हटलं तरी आपल्याला कमी पडते. मग मी क्लासेस, तिथं पुण्याला खूप मोठे मोठे क्लासेस आहेत कॉम्पिटेटिव्हच्या, त्या क्लासेसमध्ये जायची, विद्यार्थ्यांना आव्हानं करायची. आम्ही एवढा एक बॉक्स बनवला होता मदत निधीचा, आणि त्याच्यात पैसे 1 रुपयापासून द्यायला सुरुवात, म्हणजे मी आव्हान करायची. तरी बिचारे विद्यार्थी जे कधी कधी नाश्ता नव्हते करत, घरून जास्त पैसे येत नसल्यामुळे, ते 10 रुपये 100 रुपये 50 रुपये असे आमच्या बॉक्समध्ये टाकायचे. आणि मग पेपरमध्ये जाहिरात दिली, सिद्धिविनायक मंदिर मुंबईतून काही निधी गोळा केला, मुख्यमंत्री निधीतून पैसे आणले. असे करून मी 7 ते 8 लाख रुपये जमवले होते तेव्हा. आणि मला असं वाटलं की झालं, आता मी अधिकारी झाले. म्हणजे मी तिची मदत करू शकले. आणि त्यामुळे त्यांचे हॉस्पिटलचे बिल्स वगैरे सर्व पे झाले आणि ती सुखरूप घरी गेली. नेमका आमचा हाच उद्देश आहे या शोचा, की पोलिसांना बघितलं की लोकांना भीती वाटत असते, पण पोलीस म्हणजे काय हे या शोतून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय, की ते सुद्धा एक सामान्य नागरिक म्हणून पण विचार करतात आणि तेही तुमच्यात मधले आहेत. त्याच्यामुळे त्यांना घाबरण्याची काही गरज नाही आहे, ते आपल्यासाठीच काम करत असतात नेहमीच. मॅडम, मला असं विचारायचं वाटतं की तुम्ही आता इतके वर्ष काम करताय, तर तुमच्या समोर खूप वाईट परिस्थिती आल्या असतील काम करताना, किंवा तुम्ही खूप वाईट केसेस बघितल्या असतील, तर त्यातून काही तुम्हाला काही थरारक किस्से आठवत आहेत का?
हो, थरारक किस्से म्हणजे भरपूर आहेत. पण तुम्हाला नेमकं सांगायचं म्हणजे जेव्हा माझी पहिली पोस्टिंग इमामवाडा पोलीस स्टेशन नागपूर शहरला होती, तर तुम्हाला माहीतच असेल तिथला काय भरपूर भाग जो आहे झोपडपट्टी एरिया आहे. रामबाग झोपडपट्टी, जातरोडी वगैरे तुम्ही ऐकलं असेल. तर त्याच्यामध्ये खूप सारे क्रिमिनल्स राहतात आणि इवन तिथं दारू विक्री, गांजा विक्री, MD विक्री हे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. आणि मला जेव्हा मी तिथं रुजू झाले आणि जेव्हा पोलीस दिदी म्हणून अस्वती दोर्जे मॅडम जॉईंट CP होते, माननीय अस्वती दोर्जे मॅडम, त्यांनी आमचे जे पोलीस दिदी म्हणून एक प्रोग्राम राबवला होता. तर मला असं वाटायचं की मला एवढं छान चान्स आता मिळालेला आहे की मलाच पोलीस दिदी म्हणून इमामवाड्यात नियुक्त केले. तर आपण काहीतरी आता ह्या मुलांसाठी करूया. आपण असं मीटिंग्स तर घेतो, शाळेत जातो, मोहल्ल्यामध्ये जातो, मीटिंग्स घेतो, पण त्याचा इम्पॅक्ट तेवढा इथल्या मुलांवर होत नाही आहे, कारण ते मानसिकता नव्हती त्यांची ते ऐकायची. म्हणून आम्ही काय केलं, ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मग मी तो वेळ बघितला आधी की ते काय करायचे. आणि दिवसभर ते बिझी राहायचे, कोणी शाळेत जात होतं, कोणी कामावर जात होतं का. पण जो संध्याकाळचा वेळ होता तो वेळ त्यांच्यासाठी म्हणजे जे नशा करणारे मुलं होते त्यांच्या संगतीत येणे किंवा क्रिमिनल मुले होते त्यांच्या संगतीत येणे. आणि मग आपण मुलांचे कसे असतं ना, जर एक कच्च्या मातीच्या गोळा असतात, कुंभार जसा मातीच्या गोळा घडवतो आणि जसा आकार देतो तसं होते, तसे ते मुलं होते कच्च्या मनातील. ते जसे आपल्या आजूबाजूच्या परिसरातला माहोल जसे बघायचे तसेच त्यांच्या मनात ते विचार व्हायचे. तर मग मी तो टाइम बघितला आणि मी माझ्या ओळखीचे कराट्याचे सर होते, त्यांना एक रिक्वेस्ट केला की तुम्ही फ्रीमध्ये क्लासेस घ्याल का, कारण तेवढा फंड आम्ही नाही एवढा करू शकणार असं म्हणून. तर मी म्हटलं फक्त तुमचं जे येण्या जाण्याचा खर्च आहे ते मी करू शकते. तर तसे करून त्यांनी होकार दिला आणि मग आम्ही क्लासेस स्टार्ट केला. सुरुवातीला 5-6 मुले 8 मुले असे होते, नंतर तर ते मुले 110 120 पर्यंत गेले. आणि त्याच्यातली आमच्या 25 मुलांनी राज्यस्तरीय मेडल जिंकलेले आहे आणि काय 50 मुलांनी तर जिल्हा स्तरावर मेडल जिंकलेलं आहे. तर अशा प्रकारे मग मी सुरुवात केली तिथं. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, जे अल्पवयीन मुली पडण्याचे प्रमाण होते किंवा अल्पवयीन मुले जे रागावून घरातून निघून जातात, आणि त्याच्यामुळे IPC 363 आता ते BNS झालेलं आहे, पण IPC 363चे जे प्रमाण होतं तिथं नगण्य झाले. ते मुले ना संध्याकाळचा वेळ होता त्यात बिझी झाले आणि त्यांना मजा पण यायची. आणि मेडल जिंकल्यानंतर आम्ही काय करायचो, एक छोटेखानी प्रोग्राम ठेवायचो, त्यात त्यांच्या पॅरेंट्सला बोलवायचो, त्यांच्या मुलांना अधिकाऱ्यांकडून सर्टिफिकेट मिळायचे, छोटे छोटे गिफ्ट्स मिळायचे, त्यांच्या पॅरेंट्सला छोटा नाश्ता वगैरे. आणि त्यांनी बघितलं की आपल्या मुलांचा सत्कार होत आहे बा, आपले मुलं काहीतरी करत आहेत आता असं. तर पॅरेंट्स पण इन्व्हॉल्व होऊ लागले आणि त्याच्यामुळे नाही का, जे मुलं दारू, गांजा, गुटखा किंवा MD असं व्यसनाकडे जात होते त्याचे प्रमाण पण कमी झालं आणि अभ्यासात लक्ष देऊ लागले. मुली पडून जाण्याचं प्रमाण कमी झालं. म्हणजे असे खूप सारे असं जे गुन्हेगारी आहेत त्या कमी झाल्या त्याच्यामुळे. तर ते माझी एक अचिव्हमेंटच म्हणावे लागेल. अशा प्रकारे झालं. आणि दुसरी तुम्हाला एक केस स्टडी सांगते, ह्याच्या रिलेटेडच आहे. जेव्हा मी सक्करदरा पोलीस स्टेशनला होते तेव्हा पॅरेंट्स आले एक PI सरांकडे की त्यांचा मुलगा आहे ना रात्रभर घरी येत नाही आणि घरातून पैसे किंवा जे गोल्ड किंवा किमती ॲसेसरीज आहेत ते चोरीला जात आहेत आजकाल. अच्छा असं. तर सरांनी मग मला बोलवलं, कारण मी तिथं पण पोलीस दिदी म्हणून वर्क करत होते आणि मुलांना हँडल करत होते. तर त्यांनी मला बोलवलं तिथं. तर तेव्हा मी त्या मुलासोबत बोलले, त्याच्यासोबत चर्चा केलं, त्याला विचारलं की तू कुठं जातो रात्रभर असं तसं. मग जेव्हा मी केस पूर्ण ते स्टडी केली तेव्हा मला कळलं की हे जे छोटे मुलं आहेत मोठ्या मुलांच्या संगतीत येतात आणि मोठी जी मुलं आहेत ते काय करतात, ह्यांना नशा सर्वात आधी तर सिगरेट घेणं शिकवतील, त्याच्यानंतर बियर, असं करून करून त्यांना नशेच्या आहारी घालतात. मग पबमध्ये जाणं, इवन ते 18 वर्षाखालील आहेत तर ते काय करायचे, आपला आधार कार्ड आहे अपडेट करायचे मोबाईलवर आणि मोबाईलवरचं आधार कार्ड त्या पबवाल्यांना दाखवायचे आणि रात्रभर पबमध्ये राहणं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनवणं. आणि चांगल्या घरातील मुलं, आपण म्हणतो की फक्त झोपडपट्टी किंवा असे मोहल्ल्यातली मुलंच बिघडतात, पण हे चांगल्या घरातली होते आणि ह्यांचे जे शौक होते, व्यसन होते ते पण मोठे होते. अरे बापरे. आणि त्यांचा जो खर्च यायचा, जेव्हा ते पबमध्ये जायचे किंवा फिरायचे, नाईट आऊट करायचे, त्यांचा जो खर्च 50,000 रुपयाचा असायचा एक रात्रीचा.
मग ते काय करणार ना, तेवढ्या पैसे तर घरचे देत नाही. घरचे देत नाही तर ते मोठे आहेत तर घरचे किती देणार ना, श्रीमंत असले तरी 5,000 10,000. बरोबर. त्याच्या पुढे झाला खर्च तर विचारणार ना. तर ते काय करायचे, मग घरून पैसे चोरायचे किंवा गोल्ड ॲसेसरीज वगैरे आहेत तसे चोरायचे. तर त्या मुलाने आपल्या वडिलांच्या 4 अंगुठ्या विकलेल्या होत्या. अरे बापरे. आणि पैसे गायब झाले होते लाखोच्या ह्याच्यात. तर तेव्हा त्यांना कळालं की आपले एवढे पैसे नाही आहेत. मग त्यांनी जेव्हा सर्च केलं तर अंगुठे नाही आहेत. मग तेव्हा मी त्याला विचारले काय केलं, तर मग म्हणे मुझे पैसे चुकाने थे, जो हम ये सब किए इसके पैसे चुकाने थे. हम रात में दोस्त के गाड़ी से जाते उसमें पेट्रोल डालना पड़ता है कार में, थार नहीं फिरायचे थे. अच्छा. तो उसके लिए पेट्रोल लगता है, उसके लिए गए. हमने खाना पीना किया, उसके लिए गए असं. आणि मग रात्री कुठेतरी हॉटेलमध्ये जाणार, एका रूममध्ये सर्व राहणार, तिथं नशा करणार आणि बाकीचे जे सर्व. तर मग मी त्याला, तरी त्याचे सेशन माझ्याकडे झाले असेल 10-12 सेशन झाले. त्याच्यानंतर खूप मी त्याला काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंग केल्यानंतर त्याला जेव्हा तो माझ्याकडे येऊन बसून राहायचा तेव्हा आजूबाजूच्या जे पण ऑफिसर्स राहायचे त्यांच्याकडे लोक यायचे, त्यांचे ते बिहेवियर पाहायच्या. त्यांना असं त्याला कुठंतरी असं स्टक झालं की मी काय करतोय ना, मी फक्त दारू हे सर्व नाईट आऊट करणे, सेक्स करणे एवढंच माझ्या आयुष्यात, काहीच नाही. अजून मी 12वीतच आहे आणि मी पुढं काय करणार, अभ्यास म्हटला तर मी तर काहीच नाही आहे ना. त्याला ते कुठंतरी असं झालं. मग त्यांनी स्वतःहून आपल्या पप्पांना सॉरी बोलला आणि चूक झाली म्हणून माफी मागितली. त्याचे फ्रेंड्स आहेत त्यांना पण आम्ही थोडं वळणीवर आणलं होतं. आणि त्या म्हणजे पर्टिक्युलर त्या मुलाचे आई वडील माझ्याकडे आले होते म्हणून त्याला मी जास्त लक्ष दिलं होतं. तर मग त्याच्या वडिलांनी त्याला काउन्सिलरकडे नेलं. आता तो मुलगा क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन करतोय आणि पूर्णपणे तो आता सुधारलेला आहे अशा प्रकारे. म्हणजे खूपच ही तर खूपच भयंकर गोष्ट आहे की लहान लहान मुलांना व्यसनाच्या सवयी लावून आजकाल बिघडवल्या जात आहे. त्यामुळे म्हणजे समोरचा समाज किती भयंकर राहू शकतो याची कल्पना येऊ शकते. पण ॲज ए पोलीस तुम्हाला काय वाटतं, म्हणजे पर्सनल लेवलवरती तुम्ही काय फील करता की आपला समाज आता कोणत्या दिशेला जातोय? मला ना पर्सनल लेवलवर एक आईवडिलांसाठी बोलायचं आहे की ठीक आहे आपण जॉब करतोय किंवा आपण दिवसभर घरी नसतो, पण संध्याकाळी जरी आपल्याला मुलांसाठी वेळ असतं, सकाळी जे मुलांसाठी वेळ असते तो आपल्या मुलांना द्यायचा. आणि तो दिवसभर काय करतोय, मोबाईलमध्ये कोणते तो ॲप वापरतोय, काय काय सर्च करतोय, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. काय असतं ना, मुलं काय करतात आजकाल ऑनलाईन स्टडीजच्या नावाखाली मोबाईलचा वापर करतात आणि त्यामध्ये ऑनलाईन स्टडी कमी होते आणि दुसरे जास्त ॲप वापरले जातात. आणि आजकाल सोशल मीडिया मोबाईलमध्ये जे रील्स असतात, रील्समध्ये मुलं बघून ते रील लाईफ असते पण त्यांना ते रिअल वाटायला लागते. तर माझा एकच पालकांना संदेश असेल की आपल्या मुलांना रील लाईफमध्ये न जगता रिअल लाईफमध्ये जगवा. त्याच्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील, कारण आता समाज जो आहे खूप झपाट्याने बदलत चाललेला आहे. सोशल मीडियाचा अतिशय जास्त वापर होत आहे. तर वापर करणे गरजेचे आहे, ऑब्वियस आहे. आपण जिथं जग जाईल तिथं आपल्याला जावे लागणार, पण आता गैरवापर नको जास्त व्हायला त्याच्या. तर त्याच्यासाठी पालकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. पालकांनी त्याच्यावर नजर ठेवायला हवी की आपला मुलगा मोबाईलमध्ये काय बघतोय, काय नाही, कोणते ॲप वापरतोय, कोणते नाही, हे सर्व त्या पालकांना माहिती असायला हवं. आणि पालकांच्या शिवाय हे कोणी करू शकत नाही. बरोबर आहे असं मला तरी पर्सनल लेवलवर वाटतंय. खरंच आहे. म्हणजे पालकांनी जर लक्ष दिलं, ठीक आहे काम तर सगळ्यांनाच करावं लागतं, सगळे बिझी राहतात आणि आता कॉम्पिटिशनच इतकी वाढली आहे प्रत्येक क्षेत्रात की सगळ्यांनाच काम करणं भागच आहे. पण त्यातही तुम्ही घरी लक्ष देणे खूप आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला इतक्या छान छान गोष्टी सांगितल्या आणि काही किस्से सांगितले ज्यातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत जो संदेश पोहोचवायचा होता तो पोहोचला असेलच अशी आम्ही आशा करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि बघत राहा देशोन्नती. नमस्कार.